महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारा शक्तिपीठ महामार्ग या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील 62 गावातील जे बाधित शेतकरी आहेत त्यांची आणि MSRDCचे MD अनिल गायकवाड आणि सर्व अधिकारी व आमची एक चांगली बैठक काल MSRDCच्या बांद्राच्या ऑफिसमध्ये पार पडली। विरोधकांचे आरोप आमच्यावर 3 महत्त्वाचे होते की या ठिकाणी 1000 फूट रस्त्याचा हा रस्ता होणार आहे, 1000 फूट रुंदीचा। तर हा आरोप अत्यंत चुकीचा आहे। 300 फुटाचा हा रस्ता होणार आहे आणि यामध्ये कनेक्ट असणारे दुसरे म्हणजे छोटे छोटे रोड जे असणार आहेत साईडचे ते देखील यामध्ये असणार आहेत। नंबर 2, पूरबाधित क्षेत्रामध्ये भरावाचे पूल केले जाणार असतात, त्यामुळं पूर परिस्थितीमध्ये शेती नुकसान होणार अशा पद्धतीचा दुसरा आरोप होता। पण या ठिकाणी अलमट्टी धरणाची उंची वाढेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज त्या ठिकाणी पिलरवरती पूल बांधण्याचा निर्णय आम्हाला त्या ठिकाणी सांगितला। तिसरा निर्णय असा होता की दराच्या बाबतीत सातत्यानं आरोप करण्यात येत होते, पण जे गेल्या 3 वर्षामध्ये आजचा रेड रेकनरचा दर आणि गेल्या 3 वर्षातले व्यवहार आणि याची सांगड घालून या ठिकाणी दर फिक्स करून त्याचा डबल म्हणजे जर 50 रुपये तो दर असला तर 100 रुपये धरले जातील, पुन्हा त्याचा डबल म्हणजे 200 रुपये ते होतील आणि वरती सहमतीनं शेती दिल्यामुळं 25% अशा पद्धतीचे 250 रुपये होतील। अशा पद्धतीचा दर शासनानं देण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत आणि हे होत असताना शेतकऱ्यांच्या इतर सोयीसुविधा असतील याकडे देखील दुर्लक्ष होणार नाही आहे। यामुळं जिल्ह्याचा विकासच होणार आहे। माझी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती आहे की शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।